तेव्हा चलते. तुम्हाला खरं सांगतोय मी. एकूण एका जर वाढू लागले ना 50-100 ना तर चिमटे घेऊन पुढे जातात. समजा कारभारी चालू आहे इथं. आम्ही स्वतः काल बघितलंय मी. समजा त्या बिचाऱ्याची 50 न वाढून गेलेत. नाही चिमटा घेतला की पुढे चाललेत. अहो त्याची चालली जाऊ द्या ना. तुम्हाला काय त्रास ठेवलंय? गाडी मी स्वतः मी डोळ्यानं पाहिलंय. पण इथं कोण म्हणायचं कोणला? आता दुसरी एक गोष्ट अहो आता सध्या पारला बी नाही की मोठा काय आलाय 10 रुपये लागायच पारल्याला आणि 5 रुपयाला लावले. मला एकच म्हणायचं या मार्केट कमिटीला अहो कमीत कमी तुम्ही काय करा माहितीये का? तुम्ही 5चा शब्द ठेवूत नका इथं. तुम्ही कमीत कमी 50 शब्द ठेवा. हे मला माझी विनंती बरं या मार्केट कमिटीला. कमीत कमी 50 तुम्ही सुरू करा. मग आम्हाला तरी वाटेल की खरी इथं काहीतरी बदल झालाय. इथं डायरेक्ट 5 रुपये. अहो 5 रुपयात काय झालंय? काहीच आहे नक्की. अहो चहा सुद्धा आमच्या परभणीला चला 10 रुपयाला चहा आहे. ही तरी मला वाटेल बरं आहे बाबा 5ला तरी द्यायला कसं का होईना पाणी का होईना मग की बरं मला सांगा आता शेतकऱ्याचं जीवन कसं असते काय असते या शेतकऱ्यांच्याकडे? तर आता शेतकऱ्याशिवाय करते सर. तो एक शेतकरी अन्नदाता आहे. त्या बिचाराला का सर शेतीशिवाय तर पर्याय नाही काही. शेती केली तर ठीक आहे. शेती जर नाही केली तर पोट करून जगणार आहे. शेती केली समजा गोष्टी येत नसतं. सर माझं वैयक्तिक सांगतो सर. मी सोमवारी आलो का सर मला 2 दिवस काय झालं नाही सर. तिसऱ्या दिवशी मी दवाखान्यात गेलो सर. स्वतः मला 3 सलाईन लावलेत. इथं तापडे दवाखाना आहे सर. त्यानं सर संध्याकाळचे 11 वाजता आडून सर त्या डॉक्टर साहेबांनी बी मला लावल्या 3 सलाईन लावल्या सर. तर मला संडास लागली होती. वातावरण आपल्याला सट झालं नाही सर. त्याने बी मला आडून घेतले. 1600 रुपये बिल केलं सर. 3 सलाईन लावल्या 1600 रुपये बिल केलं. आणि संध्याकाळच्या 2:30 वाजता मी बाहेर निघालो सर. मी माझा मित्र सर स्वतः मला सलाईन लावल्या सर. सर इथं सोय नाही काहीच नाही सर. मला एकच म्हणायचं जरा सर चांगलं जर सुधारणा केली चांगली गोष्ट होईल. लोक आणखीन सर लांबून येतात. हा सर आता आम्ही बघा ना सर किती लांब सर आम्हाला ऐकण्यात आहे म्हणून आम्ही इतक्या लांबून आलो सर. आता आम्हाला इथं याची काय गरज होती सर? आम्हाला सर उलट वसमत जवळ आहे सर. आम्हाला लय जवळ आहे सर वसमत. हा सर आम्ही मुद्दाम इथं आलो सर. एकंदरीत या शेतकऱ्यांना हळदीचे चांगले भाव भेटतात त्या कारणाने हिंगोली गाजलेली आहे. त्या कारणाने हिंगोलीला या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात. परंतु शेतकऱ्यांची या ठिकाणी नाराज आहे. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा माल हा रस्त्यावर पडतो आणि व्यापाऱ्यांचा माल हा मार्केटला पडतो. बरोबर ही या शेतकऱ्यांची खंत आहे. आणि हमी भाव वाढत असताना किंवा या शेतकऱ्यांची हळदीची हराशी होत असताना आडत दुकानदार हे माल वाढून देऊ शकत नाही किंवा एखादा जर व्यापारी वाढून घेत असेल तर त्याला चिमट्या देण्याचं काम पुढे नेतात या व्यापारी लाईन कोण होत आहे. अशा प्रकारची या शेतकऱ्यांची खंत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचा भाव या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा आपण कुठून आला? आपलं नाव काय? मी पुसद तालुक्यामध्ये खेळ खडकदरी. बरं माझं नाव दिगंबर बळीराम साखरे. बरं किती दिवस झाले आले आपण? आम्हाला आज 6वा दिवस. बरं मंगळवारी आलतो आम्ही. बरं आता इतक्या लांबून येण्याचं काय कारण की काय वाटलं इथं की भाव भेटतील का काय? हिंगोली मार्केट चांगलं आहे भावासाठी. बरं म्हणून आम्ही दरवर्षी इथेच येत असतो. बरं आज किती दिवस झाले इथे येऊन आपण? आम्हाला 6 दिवस. 6 दिवस. आज विकल्या जाईल का माल? हो आज जाणार ना. आज बीट होईल. बरं काय भाव चालू आहे एकंदरीत आता सध्या? पहिल्यापेक्षा थोडे कमी झाले आता. बरं पहिले 18 पर्यंत होते. बरं आता 16,800 पर्यंत चालू आहेत. 16,800 पर्यंत. आडतदाराची कट्टी वगैरे काय असते कसं असते याचं विक्रीचं काम? 1% आहे. 1%. हो. आणि हे आपले माल वगैरे याच्यात काही कपात वगैरे होते का नाही होत? नाही या पोत्याचं जे कट्टी आहे ते नियमाप्रमाणे घेतात. बरं आणि पैसे वगैरे कसे भेटतात? तुम्ही शेतकऱ्यांना पैसे कसे देतात हे आडत वगैरे? आरटीजीएस काही घेतात काही नगदी पैसे देतात. महादेव पुंजाजी गांधरे घोटा देवी घोटा. बरं नामदेव नरसी पशी. बरं साहेब आम्ही आता आलो बुधवारी. बरं 4-5 मुक्काम झाले का नाही? 2,000 रुपये आम्हाला कुठे लागायली. बरं या बिचाऱ्याचे इथं माल आहेत. बरं आमच्या काय गाड्याचे काटे होईनात. हा त्याचे बरोबर नाही. माल उठवा पाहिजेत. आमचे माल घ्या पाहिजेत. बरं शेतकऱ्याचा माल कुठे? शेतकऱ्याचा माल तिकडे बाहेर पडलाय. हे बसलेलं हे कोणाचं आहे? हे आता पडलं आहे नुसता. ह्यो यायचा ना हे आमचा. बरं हे दुसरे हाय याच आहे आरतीच आहे. 6 दिवस झाले इथं. आपण डबा आणला आता खाली एक भाकर. बरं 4 दिवस झाले मरायला उपाशी. बरं काय का शेतकऱ्याला वाजदार कोणी? पाण्या पिण्याची सोय वगैरे आहे? काय पाणी कुठं? हे नळाचं पाणी प्यालो इथं.
नाही सर, वरून गरम पाणी आले, खालून गार व्हायले गार व्हायले आणि संध्याकाळी दवाखान्यात पळायचे. काय कुठं बरं. 2,000 रुपये आमचा खर्च व्हायला सर, 2,000 रुपये कुठे लागायल्यात शेतकऱ्याला वालदार आहे कोणी बरं. भाव वगैरे कसे आहेत सोया आता? काय भाव 15च्या आताची कायली बरं. 15 15.5 बस एखादा घालता 17 18 त्याचा फोटो काढून घेतात बरं. आणि त्याचा जाहीर करतात 18 गेला. अरे सांगा तुम्ही 13 गेलेला का खोटे शेतकरी हो बरोबर आहे, बरोबर आहे, हा? बरोबर आहे. एक ठीक सांगतात हा, हा. 18 गेला आणि बाकीचा शेतकऱ्याचा 10,000 सांगते कोणी 12 10 हे चाललेला सांगते कोणी. पण आमचे शेतकरी माहीत होऊत की आमचे शेतकरी काय करतात 18 वाला भाव सांगतात पण 12 वाला सांगत नाहीत. बरोबर. की आमचे माहीत होऊ लोक आहेत. तुमचे शेतकरी हा आमचे माहीत होऊ लोक आहेत आमचे शेतकरी. शेतकऱ्याचे हळदीचे पैसे किती देणार भेटतात? किती पैसे 1.5% काटायले ते बरं. हा नेट पैसे दिले त्या लाखाला 1,500 काटायले. रात्रीच भेट झाली मी आडत्या संघ मी आमला 1000 काट लाखाचे 1000 काट बरोबर आहे. नाही तर मायाकून घे म्हणलं तो 3 काटा मायाकून रुपयाने घे ते म्हणे मला लागत नाहीत. आमचे पंखे कसे फिराव अरे तुमचे पंखे फिरवायले ऑक्सिजन व्हायले तुमच्या ढेऱ्या वाढायला आमच्या शेतकऱ्याचं काय आहे? हा काय सांगा तुम्ही हाना 2 खटर न्या कुठं कोंडात कोंडा पण खऱ्याला वालेदार नाही साहेब कोणी हो. आता पण इतर सरकारनं तर ती आड्यात वगैरे हमाली त्याच्याकडून घ्यायलेत पुन्हा ती कमी केली होती, बंद केली होती. कुठे बंद केली घ्यायलेत चालूच आहे की. चालू आहे 1.5% लाखाला 1500 काटायलेत. हे आमचे 2,000 रुपये कुट्टी नाही हो, जास्त म्हणा. नाही आम्हाला ट्रॅक्टर 6 दिवस वाले तर 6 दिवसाचे किती वाले? रोजचे 2 धरा ना हा? रोजचे 2,000 रोजचे म्हणले मग 12,000 वालेत ना. 12,000 झाले ना मग आणि हे आता खर्च म्हणाले 2,000 लागलेत मला. अहो 2,000 रोजचे म्हणालो मी 2,000 कुट्टी म्हणालो. मुक्काम पडक 2 मुक्काम पडक 2 मुक्काम पडक 2 असेच राहिलो. बरोबर आहे. हे 2च नुसते नाही. ठीक आहे. बरं आता दादा कुठून आलात आणि आपलं नाव काय? तर माझं नाव आहे योगेश तात्याराव पंढरकर. बरं. मी राहणार सावंगी खुर्द बरं. तालुका जिल्हा परभणी. हम्म. मी इथला लाभार्थी आहे. बरं. तर मला आज कमीत कमी 7 दिवस झाले तर इथं येऊन. बरं. मला इथं 7 दिवस झाले येऊन. बरं. मी सोमवारी आलेलो आहे बरं. इथं. खरंच इथं ना अवघड आहे गरीब माणसाचं सर विचार जर केला तर. बरं. कारण की गरीब माणसाला इथं वाली कोणीच नाही. कोणी या काही करा काही अडचण नाही मावलं की. तर खरंच 7 दिवस झालेत इथं आमची सोय नाही काही नाही अजिबात. बरं. आता मला सांगा हे वाहनाचं भाडं किराया वगैरे हे कसं असते? सर आता हे कसं आहे क्विंटलनं चालते. बरं. आता इथं आम्ही आणले आता रोजानच आता म्हणा की आता 2,000 रुपये रोज. बरं. ट्रॅक्टर मी ट्रॅक्टर स्वतः आणले. मी 2 ट्रॅक्टर आणले सर बरं. स्वतः. आता मला एका ट्रॅक्टरला 2,000 रुपये रोज आहे सर. आता 2 ट्रॅक्टरचे 7 दिवस किती वाले तर 14,000 रुपये वाले. मला सांगा हे कुठून द्यायची सर. हेच जर समजा माल टाकलाय कोण हे आता हे आरत्या लोकांना हे जर माझ्याने उचलला असता मी कधी आलो सोमवारी. बरं. हे जर सोमवारी जर माल उचलला असता तर मला 7 दिवस लागत नव्हते. बरोबर. मला फक्त 3 दिवस लागत होते. बरं. म्हणजे माझे 4 दिवसाचे पैसे वाचत होते. हे कोण सांगायचं म्हणजे इथं समजा ना कारभार मनकी कारभार झालाय. बरं. आता मार्केट कमिटीला काही बोलले काय याविषयी काही असं की बुवा कार्यक्रम काय असतं ना चालू आहे इथं कार्यक्रम काय आम्ही का दम खालूत का चालूच आहे की बाळा काय समजतात आम्हाला मावलं की असं सर आम्हाला करू ढकललं. कारण की आम्ही इथं काढत आमची इथं पॉवर नाही. बरोबर. आम्ही तर काय करा हा हे जर समजा मोजीला असला असता ना तर याची पॉवर मी दाखिली असते सर स्वतः मी सांगतो तुम्हाला. कारण कोणी आपल्या जिल्ह्याचीच पॉवर काढते. आता तुम्ही माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये या मग मी बघा मी पॉवर स्वतःची बघा मी पॉवर काय तर मग तुम्हाला बी कळन सर. कारण मी या जिल्ह्याचा नाही म्हणून मी शालपणा नाही करू शकत. कशामुळे माहिती का आपली इथं भाकरी भेटायला हीच आपली मेहरबान मावलं की सर. बरोबर. हा आता मला सांगा तुमचं जे हळदीचं 14,000 रुपये भाडं म्हणलं एकंदरीत हळद किती आहे तुमची? सर माझी हळद 3 एकर होती. बरं. आता विक्रीला किती आणली? सर समजीच आणली. तरी 30 क्विंटल 25 क्विंटल किती आणली? सर 60 क्विंटल 60 क्विंटल. आता मला सांगा 2 क्विंटलाचं भाडं तर तुमचं वाहनातच निघून गेलं. हो सर गेला. खाण्यापिण्याची कशी सोय? सर असंच मीठ डबा आणायचा ते बी आपल्या इथं तुमची वाटिका घातलेली म्हणून या वाटिकून आम्ही स्वतः आणतो सर 2 टाइम. आता भाव वगैरे कसे आहेत सध्या? सर आता आम्ही आलो तेव्हापासून सर भाव 2 दिवस चांगला चालला. 16.5 चालला 17 पावणे 17 बी चालला. हा पण सर आता हे मागचे 2 दिवस झालेत का सर डायरेक्ट 1000 मायनसच आहे. आणि तसे ते मामा म्हणतात एक भाव फक्त 17 गेला त्याचं स्टेटस अख्ख्या मास्टरनं गाजवायचं. पण ज्या बिचारची 9,000 गेली 10,000 गेली
त्या बिचारा टेट अजिबात बनवायचं नाही, बरं. कारण की ते गरीब मेला ना, हो. त्याला कोणी वालीत नाही ना. हो. पण एखादं म्हणलं का तुम्ही बापू 10 काऊन गेली, ठीक आहे, खराब माल असल्यावर कमी जाऊ द्या, हे मला मान्य आहे बरं, कारण की मी शेतकरी आहे ना, मला जाण आहे त्या गोष्टीची. पण असं नाही की समजा खराब असते म्हणून. अहो याची चालली समजा 16 आणि याच्या साईडला चालली त्याची 15, मग एका हजारामध्ये घाला काय नेमका? अहो शेंग तर सारखीच आहे ना, बरोबर. म्हणजे काहीच नाही इथं. पण एक सांगतो बघा, आता मी नवीन आहे इथं. बरं. इथं समजा बघा आरतीवर चालते, तुम्हाला खरं सांगतोय मी. एकूण एका जर वाढू लागले ना 50-100 ना, तर चिमटे घेऊन पुढे जातात. समजा वा. कारभारी चालू आहे इथं. आम्ही स्वतः काल बघितलं मी. समजा त्या बिचाऱ्याची 50 न वाढून गेलेत, नाही चिमटा घेतला की पुढे चाललेत. अहो त्याची चालली जाऊ द्या ना, तुम्हाला काय त्रास चाललंय? गाडी मी स्वतः मी डोळ्यानं पाहिलंय. पण इथं कोणा म्हणायचं कोणला? आता दुसरी एक गोष्ट, अहो आता साधा पारला बी आहे ना की मोठा काय आलाय 10 रुपये लागायला पारल्याला, आणि 5 रुपयाला लावले. मला एकच म्हणायचं या मार्केट कमिटीला, अहो कमीत कमी तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही 5चा शब्द ठेवूच नका इथं, तुम्ही कमीत कमी 50 शब्द ठेवा. हे मला माझी विनंती बरं, या मार्केट कमिटीला कमीत कमी 50 तुम्ही सुरू करा. मग आम्हाला तरी वाटेल की खरी काहीतरी बदल झालाय. इथं डायरेक्ट 5 रुपये, अहो 5 रुपयात काय झालंय? काहीच आहे ना की. अहो चहा सुद्धा आमच्या परभणीला चला 10 रुपयाला चहा आहे. ही तरी मला वाटेल बरं आहे बाबा, 5ला तरी द्यायला कसं का होईना, पाणी का होईना मग की. बरं मला सांगा, आता हे शेतकऱ्याचं जीवन कसं असते हो? काय असते या शेतकऱ्यांच्याकडे? तर आता शेतकऱ्याशिवाय सर, तो एक शेतकरी अन्नदाता आहे, त्या बिचाराला का सर शेतीशिवाय तर पर्याय नाही काही. शेती केली तर ठीक आहे, शेती जर नाही केली तर पोट करून जगणार आहे. शेती केली समजा गोष्टी येत ना सर. सर माझं वैयक्तिक सांगतो सर, मी सोमवारी आलो का सर, मला 2 दिवस काय झालं नाही सर. 3ऱ्या दिवशी मी दवाखान्यात गेलो सर, स्वतः मला 3 सलाईन लावलेत. इथं तापडे दवाखाना आहे सर. त्यानं सर संध्याकाळची 11 वाजता आडून सर त्या डॉक्टर साहेबांनी बी मला लावल्या 3 सलाईन लावल्या सर. तर मला संडास लागली होती, वातावरण आपल्याला सट झालं नाही सर. त्याने बी मला आडून घेतले, 1600 रुपये बिल केलं सर. 3 सलाईन लावल्या, 1600 रुपये बिल केलं. आणि संध्याकाळच्या 2:30 वाजता मी बाहेर निघालो सर. मी माझा मित्र सर, स्वतः मला सलाईन लावल्या सर. सर इथं सोय नाही, काहीच नाही सर. मला एकच म्हणायचं, जरा सर चांगलं जर सुधारणा केली चांगली गोष्ट होईल. लोक आणखीन सर लांबून येतात. हा सर, आता आम्ही बघा ना सर किती लांब सर, आम्हाला ऐकण्यात आहे म्हणून आम्ही इतक्या लांबून आलो सर. आता आम्हाला इथं याची काय गरज होती सर? आम्हाला सर उलट वसमत जवळ आहे सर, आम्हाला लय जवळ आहे सर वसमत. हा सर, आम्ही मुद्दाम इथं आलो सर. एकंदरीत या शेतकऱ्यांना हळदीचे चांगले भाव भेटतात, त्या कारणाने हिंगोली गाजलेली आहे. त्या कारणाने हिंगोलीला या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात. परंतु शेतकऱ्यांची या ठिकाणी नाराज आहे. त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा माल हा रस्त्यावर पडतो आणि व्यापाऱ्यांचा माल हा मार्केटला पडतो. बरोबर, ही या शेतकऱ्यांची खंत आहे. आणि हमी भाव वाढत असताना किंवा या शेतकऱ्यांची हळदीची हराशी होत असताना आडत दुकानदार हे माल वाढून देऊ शकत नाहीत, किंवा एखादा जर व्यापारी वाढून घेत असेल तर त्याला चिमट्या देण्याचं काम कुठून येतात या व्यापारी लाईनकडून होत आहे. अशा प्रकारची या शेतकऱ्यांची खंत आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचा भाव हा मोठ्या प्रमाणात वाढला होता, 18,000 पर्यंत विकत होता. परंतु याची आवक वाढल्या कारणाने परत हमी भाव 15-14 अशा प्रकारचे भाव या हळदीला लागत आहेत. त्या कारणाने शेतकऱ्यांना हे परवडणार नाही. सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, बरेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आणि हे कुठतरी या मार्केट कमिटीने असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल, हे कुठतरी निर्णय म्हणजे ध्यानात यायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या ह्या व्यथा जाणल्या पाहिजेत.